भारताचा राष्ट्रीय ध्वज. भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात, हा केशरी, पांढरा आणि हिरवा अशा 3 रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे. तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. 22 जुलै 1947 रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो. ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे 3 रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ. केशरी रंग त्याग आणि शौर्य, पांढरा रंग शांती, निळा रंग अशोक चक्र आणि हिरवा रंग समृद्धी. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे. तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. अशोक चक्रावरील 24 आरे म्हणजे पुढील प्रमाणे 24 सद्गुणांचे द्योतक आहे. एक संयम, 2 आरोग्य, 3 शांती, 4 त्याग, 5 शील, 6 सेवा, 7 क्षमा, 8 प्रेम, 9 मैत्री, 10 बंधुत्व, 11 संघटन, 12 कल्याण, 13 समृद्धी, 14 उद्योग, 15 सुरक्षा, 16 नियम, 17 समता, 18 अर्थ, 19 नीती, 20 न्याय, 21 सहकार्य, 22 कर्तव्य, 23 अधिकार, 24 बुद्धिमत्ता. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.